आमच्या शाळेचं नाव श्री संत गुलाबबाबा विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय। माझं नाव प्रियंका बाळकृष्ण टाकसाळ। माझे नाव मीनाक्षी संदीप गोदाडे। मी श्री संत गुलाबबाबा या ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे। माझे नाव गायत्री मोहन राजनकर। मी श्री संत गुलाबबाबा कनिष्ठ महाविद्यालय या ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे। माझे नाव अंजली रमेश सुलतानी। मी संत गुलाबबाबा महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे। माझे नाव रेणुका शत्रुघ्न वेरुळकर। मी श्री संत गुलाबबाबा कनिष्ठ विद्यालय येथे शिकत आहे, कॉमर्सची विद्यार्थिनी। आपण ओला कचऱ्याचे दुष्परिणाम जाणून घेऊया। आपण दैनंदिन जीवनात जगत असताना ओल्या कचऱ्याचा खूप वापर होत असतो। आपल्या घरातला अन्नपदार्थ, शिळा अन्नपदार्थ, कागदी जसे की टिश्यू पेपर, शिळे झालेले अन्न, कागद यांचा वापर होत असतो। ओल्या कचऱ्यामुळे जसे की कोथिंबीरच्या काड्या, हिरवा भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश होत असतो। ओल्या कचऱ्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या समस्या कचऱ्यामुळे वाढतात। दुर्गंधी पसरते, जिथे तिथे दुर्गंधी पसरायला लागते आणि या दुर्गंधीमुळे डासांची जास्त संख्या वाढते आणि कीटकांची पण संख्या वाढते। सर्वांना रोगराई आजार पसरण्याचा धोका वाढतो। दुर्गंधीमुळे जीवाला घातक ठरते। ओल्या कचऱ्यामुळे मिथेन सारखे विषारू वायू बाहेर पडतात। हे होऊ नये म्हणून पुढे आपण खताचा उपाय काढला आहे। सुका कचरा आणि त्यांचे दुष्परिणाम। सुका कचरा पण आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा वापर होत असतो। आपण कागदाचा तसेच प्लास्टिक पण खूप वेळा वापरून ती फेकून देत असतो। सुक्या कचऱ्यामुळे काच पण येतो। धातू, रबर आणि इतर वस्तूंचा त्यात वापर होत असतो। या वस्तू पुनर्वापर करण्यायोग्य नसलेल्या वस्तू यांत समावेश होत असतो। आपण वापरलेला सुका कचरा नैसर्गिकता विघटन होत नसल्याने तो लँडफिल्समध्ये म्हणजे जमिनीमध्ये जमा होतो, ज्यामुळे जागा कमी पडते आणि त्यांचा लँडफिल्सवर ताण पोहोचतो। प्लास्टिक कचरा आणि लोखंड तसेच लोखंडी वस्तू अनेक वर्षे जमिनीत राहतात व त्यांचे मातीत विघटन होत नाही। त्यामुळे जलप्रदूषण वाढते। यांच्यावर उपाय करण्याचा तो वस्तू लोखंडी, प्लास्टिक, काचकूर, तारा यांचा पुनर्वापर करावा। इलेक्ट्रॉनिक कचरा वस्तूंचा आपण यांच्या दैनंदिन जीवनात फायदा घेत असतो। इलेक्ट्रॉनिक कचरा या मराठी ई कचरा असे म्हणतात। आज कचरा हा गंभीर विषय बनला आहे। मग तो प्लास्टिक कचरा असो या इलेक्ट्रॉनिक कचरा आपल्याला दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे। वाढत्या मागणीमुळे आणि सतत नवनव्या तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। तसेच वापरून टाकून दिलेली किंवा निरुपयोगी झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे की मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर रिमोट, बिघडलेले रिमोट, पंखा इत्यादी। हा कचरा मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी धोकादायक असतो, कारण त्यात शिसे, पारा आणि कॅडमियम सारखे विषारी पदार्थ असतात, जे माती आणि पाण्यात मिसळतात, ज्यामुळे जल-भू प्रदूषण होऊ शकते। इलेक्ट्रॉनिक खेळणी, सेल आणि इतर घरगुती उपकरणे पण त्यात येतात आणि या हानिकारक रसायनांच्या संपर्कात असल्याने गंभीर आजार होऊ शकतात। इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावल्यास विषारू वायू बाहेर हवेत सोडले जातात, ज्यामुळे वायू प्रदूषण वाढत असते। तांत्रिक बदलांमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू अप्रचलित होण्याची संख्या वाढत असल्याने इलेक्ट्रॉनिक कचरा निर्मितीचे प्रमाण वाढत आहे। इलेक्ट्रॉनिक कचरा वाढू नये म्हणून काय करावे? इलेक्ट्रॉनिक कचरा वाढू नये म्हणून सर्वप्रथम राज्यात इलेक्ट्रॉनिक कचरा पुनर्प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढवणे महत्त्वाचे आहे। तसेच सद्यस्थितीचे कंपन्यांनी जर आपल्या पुनर्प्रक्रिया न करण्यास त्यांच्या दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे, कारण 2016च्या
नियमावलीनुसार औपचारिक किंवा असंघटित क्षेत्रात समाविष्ट होणारा कचरा गोळा करणाऱ्यांच्या अधिकृत किंवा औपचारिक दर्जा, त्यांच्या नोंदणी करणे, त्यांच्या परवाना देणे या गोष्टी करणे आवश्यक आहे. ही कचऱ्याचे संकलन आणि त्यावर पुनर्प्रक्रिया क्षमतेची वाढवणे आवश्यक आहे. ही इलेक्ट्रॉनिक कचरा याच्यावर पुनर्प्रक्रिया करणे ही काळाची गरज बनली आहे. चला आता आपण कचऱ्याचा उपयोग कसा करावा हे जाणून घेऊ. कचऱ्याचा उपयोग करणे म्हणजेच कचऱ्याचे व्यवस्थापन करणे होय. कचऱ्याचे व्यवस्थापन करणे याचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे कचऱ्यामुळे निसर्गावर होणारे घातक परिणाम कमी करणे होय. कचऱ्याचे व्यवस्थापन अनेक प्रकारे करता येते. कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे व याचा उपयोग घेणे, कचऱ्याचे अनेक भाज्या, कागद इत्यादींचा समावेश असतो. यापासून आपण खत निर्मिती करू शकतो आणि ओल्या कचऱ्यापासून जास्त खत निर्मिती होऊ शकते. चला तर मग आता आपण कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती कशी करावी हे जाणून घेऊ. सर्वप्रथम कचऱ्याचे वर्गीकरण करावे. हे सर्व वर्गीकरण यासाठी गरजेचे आहे कारण कचऱ्यामुळे प्लास्टिक कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा इत्यादी कचऱ्यांचा समावेश होतो. हा कचरा अविघटनशील कचरा असतो. यामुळे खत निर्मिती होत नाही. या कचऱ्याचा पुनर्वापर करावा. कंपोस्ट खत निर्मितीसाठी फळे, भाज्या, कागद इत्यादी कचऱ्यांचा उपयोग करावा. कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतर जमिनीमध्ये एका ठिकाणी मोठ्या प्रकारचा खड्डा तयार करावा. या खड्ड्यात हा सर्व कचरा टाकावा. हा कचरा एका वर्षाचा कालावधीपर्यंत ठेवावा. या कचऱ्यामध्ये पावसाचे पाणी जमा होते. या पाण्यामुळे कचऱ्याचे विघटन होते. तसेच काही जमिनीतील कचऱ्याचे विघटन करतात व अशा प्रकारे खत निर्मिती होते. उत्पन्नात वाढ. हे खत तयार झाल्यानंतर JCBच्या साहाय्याने बाहेर काढावे आणि आपल्या शेतामध्ये टाकावे किंवा हे खत आपण इतर शेतकऱ्यांना सुद्धा विकू शकतो. खत विकल्याने आपल्याला पैसे मिळतात व आपले उत्पन्न वाढते. तसेच हे खत शेतात टाकल्याने शेतातील जमीन अधिक सुपीक बनते व शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये वाढ होते व उत्पन्नातही वाढ होते. हे खत आपण शेतात टाकल्यानंतर आपल्या पिकांना कुठल्याही प्रकारची फवारणी देण्याची आवश्यकता नसते व आपल्या पीकही मोठ्या प्रमाणात होते. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत असतो.